मित्रांनो, ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की आता कॅफेमध्ये नाश्ता करण्यासाठी आलेले असतात सायली अर्जुन. तर मग तेव्हा सायली तिचा मोबाईल चार्जिंगला लावलेला असतो. मग ती तो मोबाईल घेण्यासाठी मॅनेजरकडे जाते. तर मग साक्षी देखील तिथेच असते आणि ती पार्सल घेऊन जाणार असते. तर तेवढ्याच सायली तिला धक्का देते आणि तिचं पार्सल खाली पडतं. मग तेव्हा सायली म्हणते की मला माफ करा. तर मग साक्षी सायलीकडे बघते तर तिला खूप मोठा धक्का बसतो आणि सायलीला देखील तसाच मोठा धक्का बसतो. ती पण हादरून जाते की साक्षी जिवंत आहे. मग सायली ही तिच्याकडे पाहतच राहते. मग साक्षी पटकन मास्क तोंडाला लावते आणि चष्मा घालून लवकर तिथून पार्सल घेऊन पळ काढते. मग सायली ही तिच्याकडे पाहतच राहते आणि पटकन सायली अर्जुनला बोलवते. अहो इकडे या ना, असं म्हणत असते. मग तेव्हा अर्जुन पळत त्या सायलीकडे जातो आणि मग तिला विचारतो, काय गं, काय झालं? मग सायली म्हणते की मी आता इथे एका बाईला पाहिलं, ती साक्षीच होती असं वाटते. तर मग अर्जुन म्हणतो, साक्षी, पण ती इथे कशी काय? मग तेव्हा सायली म्हणते, काय माहिती, पण तीच होती. मग तेव्हा अर्जुन म्हणतो, चल आपण पाहूया. मग दोघे पुढे जाऊन बघतात तर तिथे साक्षी नसते. मग अर्जुन म्हणतो, येथे तर कोणीच नाही आहे. मग सायली म्हणते, अहो मी बघितलं होतं. तर मग अर्जुन म्हणतो की तू नक्की पाहिलं होतं का साक्षीच होती? मग तेव्हा सायली म्हणते की हो, तिने मास्क घातला होता, पण असं मी तिचे डोळे पाहिले ना तेव्हा मला कळलं तीच आहे. कारण तिचे डोळे मी कधीच विसरू शकत नाही. ती म्हणजे साक्षीच आहे हे मला खात्री आहे. तर मग अर्जुन म्हणतो, कसं काय होऊ शकतं? तिचा तर खून झाला आहे. आपण पाहिले ना स्वतः, त्या बाईनी स्वतः कबुली दिली की मी साक्षीचा खून केला आहे म्हणून. मग कसं काय शक्य आहे? तेव्हा सायली, बरं तसंच असेल काहीतरी, मग माझा बहुतेक भासच झाला असेल असं सायली म्हणते. तर अर्जुन त्याच्या ऑफिसला जातो आणि सायली ही घरी येते. आणि मग दुसरीकडे आता साक्षी देखील गाडीत बसलेली असते आणि सचिन तिच्याजवळ येतो आणि तिला म्हणत असतो, सॅम. तेव्हा साक्षी तोच विचार करत असते की जेव्हा सायलीचा धक्का तिला लागतो आणि तिचं पार्सल खाली पडतं आणि ती बघते तर सायलीने तिच्याकडे पाहिलेलं असतं. मग तेव्हा सायलीला समजलं असेल का ह्याचा ती विचार करत असते. तर सॅम सॅम असा सचिन तिला बोलतो. मग तेव्हा साक्षी त्याच्याकडे पाहते आणि मग सचिन म्हणतो, काय झालं? तर मग साक्षी म्हणते की मी आलेच 2 मिनटात इथून जाऊन. तर मग तो म्हणतो, कुठे चाललीस पण तू? मग ती म्हणते, आलेच मी. तेव्हा सचिन विचार करतो, त्यानेही तिथे अर्जुनला पाहिलेलं असतं आणि म्हणूनच तो साक्षीला म्हणलेला असतो की पार्सल घेऊन चल आपण जाऊयात घरी. आणि तेव्हा ते तिथे जेवत नाहीत. मग तेव्हा तो हाच विचार करत असतो की साक्षीने देखील अर्जुनला पाहिलं असेल का? कारण तर त्याला तिचं सत्य माहीतच आहे. तुम्ही ठरलं तर मग मालिकेचा आजचा पुढील भाग पाहिला नसेल तर खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून तो तुम्ही नक्की पाहू शकता. आत्ताच पाहून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.